हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज आपण बनवूया प्याजवाला लच्छा पराठा। बघा किती मस्त लेयर्स आलेले आहेत आणि किती सुंदर दिसत आहे। दही सोबत छान लागतो। चला, मस्त गोल गरगरीत कांदा घ्यायचा, त्याच्या मागचं थोडंसं देठ काढून टाकायचं आहे, म्हणजे कांद्याची स्लाइस एकदम मोकळे मोकळे होतात। छान एकदम पातळ स्लाइस मध्ये कांदा कापून घ्यायचा आहे। चला, पूर्ण कांदा कापून घेऊया। आता बघा, कांदा असा मस्त मोकळा करून घ्यायचा आहे आपण, म्हणजे कसं व्यवस्थित स्प्रेड होतो। मोकळा मोकळा कांदा झाला ना की पराठा खूप छान लागतो। त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे 2 चमचे लाल मिरची पावडर घातली की लगेच मस्तपैकी आपण त्याच्यामध्ये चटपटीत पावभाजी मसाला घालायचा आहे 1 चमचा, आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। जसं तुमच्या चवीनुसार असेल तसं मीठ घाला आणि छानपैकी हिरवीगार कोथिंबीर भुरभुरा मस्तपैकी सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करायचं आहे, कांद्याला सगळे मसाले लागले पाहिजे, म्हणजे पराठा खूप सुंदर लागतो। चला, मस्त मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, आता बाजूला ठेवून देऊया। पिठाचा गोळा घ्या, त्याला चांगला गोल गरगरीत लाटा, मस्त चपाती लाटून घ्यायची आहे। नेहमीची नॉर्मल आपण जी चपाती बनवतो तशीच चपाती बनवायची आहे, थोडी जाड बनवायची आहे फक्त। आता त्याच्यावरती आपण तेल घालायचं आहे आधी ते, आणि त्याच्यावरती पीठ सुकं भुरभुरायचं तेलावरती। पीठ भुरभुरून झालं की सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित ते सगळं। सगळ्या चपातीला तेल आणि पीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे लेयर्स चांगले फुलतात, म्हणून असं लावून घ्यायचं व्यवस्थित। आणि पुन्हा एकदा थोडंसं आपलं सुकं पीठ भुरभुरून घेऊया त्याच्यावरती, आणि आता आपण याच्यावरती घालूया आपल्या कांद्याचं मिश्रण। चला, मस्त मिश्रण सगळीकडे पसरवून घेऊया व्यवस्थित सगळ्याभर। चांगले मसाल्यांची टेस्ट आली पाहिजे, ह्या पद्धतीने सगळ्याभर कांदा पसरवून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित। कांदा पसरवून झाला की लगेच पुढची स्टेप करूया। मस्त खायचंय तर मस्त करावंच लागणार आहे। आता याचा रोल बनवून घ्यायचा आहे, पूर्ण चपातीचा व्यवस्थित रोल बनवून घ्या। दाबायचं नाही, दाबत बसलात खूप घट्ट तर लेयर्स सुटणार नाहीत, म्हणून दाबायचं नाही, असं व्यवस्थित करून घ्यायचा रोल। त्याला मध्ये कट करायचं आहे, मध्ये सुरीने कट करून घ्या व्यवस्थित, आणि लगेच छान छोटीशी चिंबूळ बांधून घ्यायची आहे। चला, पाण्याला जायचे का? नाही, पाण्याला नाही जायचे आपल्याला, तर आपल्याला चपाती बनवायची आहे, सॉरी पराठा बनवायचा आहे। अशी छान चिंबूळ बांधून घ्यायची आहे, आणि आता मस्त पीठ लावून घ्यायचं चिंबूळला, म्हणजे पिठाच्या गोळ्याला चांगलं पीठ लावून घेऊया सुकं। आणि आता जाड पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा कायम जाड असतो, लक्षात ठेवा। पंजाबी लोकांची खासियत आहे पराठा। चला, आपण पण आज प्याजवाला लच्छा पराठा बनवतोय। जाड पराठा लाटून झालाय, गॅस लावलेला आहे, गॅसवर तवा ठेवलेला आहे, तव्यावरती तेल घालून घ्यायचं आहे। प्रथम तेल घालायचं आहे पहिल्यांदा कायम पराठा घालताना, म्हणजे खालून पराठा चांगला असा क्रिस्पी होतो। चला, आता मस्तपैकी पराठा घातलेला आहे तव्यावरती। छान एक साईडनी झाला की मग आपण त्याला पलटी करून दोन्ही साईडनी मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचं आहे। तेल मात्र जास्त घालायचं आहे पराठ्याला। तेल घाला किंवा बटर घाला, तूप घाला, जे तुम्हाला आवडेल ते घाला। मस्तपैकी तेल बटर भरपूर घालायचं आहे। खरपूस लालसर रंगवून द्यायचा आहे पराठा, एकदम छान लालसर खरपूस भाजून घ्यायचा आहे। चला, आपला पराठा रेडी आहे। तर रेडी आहे आपला प्याजवाला लच्छा पराठा। आता तुम्हाला मी तोडून दाखवते आणि मस्त दह्यामध्ये डीप करून खाते। चला, तुम्ही पण खा, ट्राय करून नक्की बघा। बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग।